ग्रामस्थांसमोर भर दिवसात तरुणाचं अपहरण झाल्याची घटना नगर तालुक्यात घडली असून या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। नगर तालुक्यातील हातवळण गावात भर दिवसा ग्रामस्थांसमोर एका तरुणाचे जीवे मारण्या हेतू अपहरण करण्याची घटना घडली आहे। यावेळी तरुणाच्या कुटुंबियांना देखील मारहाण शिवीगाळ करण्यात आली। तर आरोपींची दहशत एवढी वाढली होती की ग्रामस्थांसमोरच दुकानाची तोडफोड तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबनाही करण्यात आली। हातवळण गावात घडलेल्या या अपहरणाच्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भर दिवसा ग्रामस्थांसमोर अपहरण, कुटुंबियांना शिवीगाळ, मारहाण, दुकानाची तोडफोड तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करण्याची हिंमत येतेच कशी असा सवाल उपस्थित होतोय। तर या ठिकाणी पोलिसांचा वचक राहिला नसल्यामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांमधून होतोय। तर अशी दहशत पसरवणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करतायत। संबंधित घटनेबाबत हातवळण ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन समोर गर्दी केली होती। या घटनेबाबत एका महिलेने नगर तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय, गणेश काकडे, माऊली पठारे, सुनील पठारे, अक्षय भंडारी हे चौघे हातवळण गावातील घरी आले। त्यांनी या महिलेला विचारलं, तुझा नवरा कुठे? त्याने माझ्याकडून घेतलेले पैसे अजून दिले नाही। त्यावेळी त्यांना सर्व पैसे दिले असं सांगितल्याचा राग आला। त्यांनी सर्वांनी शिवीगाळ करून एकानं हाताला धरून बाहेर ओढलं, तसेच नवरा आणि सासरा यांचे हातपाय काढण्याची धमकी दिली। त्यानंतर हातवळण गावातील चौकात असणाऱ्या सलूनच्या दुकानात पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली। दुकानातील साहित्याची तोडफोड केली आणि काही साहित्य बाहेर फेकून दिलं। तर दुकानात असलेल्या महापुरुषाच्या मूर्तीचीही ग्रामस्थांसमोर तोडफोड करत विटंबना केली। तसेच पतीला जीवे ठार मारण्या हेतू संबंधित चौघांनी पळून नेलं असं फिर्यादीत म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।